हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ आहे. देवपूजा झाली, गणपती बाप्पांची पूजा झाली, उंबरट्याला हळदीचं लेपन केलं आणि उंबरट्यावर आज मी सुपारीची रांगोळी काढली आणि त्या रांगोळीवरती पिवळा आणि लाल कलरची रांगोळी सोडली ना, तर खूप छान रांगोळी दिसू राहिले. आणि माझ्याकडे ना दारासमोर रांगोळी काढायला साच्याच्या पण रांगोळ्या आहेत उंबरट्यासमोर, म्हणजे जी रांगोळी काढायची असते ती. पण मला आज वाटलं का चला सुपारीचीच रांगोळी काढूया आणि खूप छान रांगोळी दिसते. पूर्ण उंबरठा एकदम सुंदर दिसू राहिलं आहे आणि बाहेरचं वातावरण बघा किती छान आणि फ्रेश वातावरण आहे. तर म्हटलं थोडीशी बाहेरची झलक तुम्हाला दाखवूया. इथं चहा ठेवला आहे, चहा तयार होतोय. तर रात्रीच मिठाची बरणी पण स्वच्छ घासून ठेवली होती, वाळली मिठाची बरणी, तर तिच्यामध्ये ना मीठ पण भरून ठेवते. आणि सिरॅमिकच्या बरणीमध्येच मीठ ठेवायचं किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवा, पण स्टील किंवा प्लास्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवायचं नाही. तर मीठ भरून ठेवलं आणि एवढं मीठ उरलं आहे. तर आता त्याला ना अशी क्लिप लावून ठेवणार आहे, म्हणजे ते मीठ खराब झालं नाही पाहिजे किंवा त्याला ओलसरपणा पण येणार नाही. तर माझा चहा घेऊन झाला आहे आणि आता इथं हे रात्री घासलेले भांडे ना ते सर्व लावून देते. तर आता घरातले बरेचसे कामं आवरले. साहेब निघालेत ऑफिसला, जरा वेळ काम आहे तर ते चालले ऑफिसमध्ये. आणि माझे बाकीचे स्वयंपाक वगैरे घरातले सर्वच कामं आवरून झाले. तर त्यांना आता जरा वेळ ऑफिस. हा रविवारचा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रविवारच्या दिवशी ना ते आरामच करता, पण थोडंफार जर काम वगैरे असलं, कोणाचा फोन वगैरे आला तर मग जातात जरा वेळ ऑफिसला पण. आणि मला पण भाजीपाला घ्यायला जायचं आहे, तर ते म्हणे तोपर्यंत मी काम करून येतो ऑफिसमध्ये आणि त्याच्यानंतर आपण भाजीपाला घेऊन येऊ. तर तोपर्यंत मला पण घरातले कामं आहेत ते आवरून घेते. ते चालले आता ऑफिसमध्ये. आणि हे बघा बाहेर किती छान हे सफेद फुलं आलेले आहेत. खूप मस्त झाड आहे आणि जसे त्या झाडाला फुलं पण आणि तेवढ्याच कळ्या पण असतात, तर खूप मस्त आहे. आणि रात्रीचे हे कपडे, रात्री काही घड्या घालायला वेळच मिळाला नव्हता, तर रात्रीचे वाळलेले कपडे त्यांच्या पण घड्या घालून ठेवल्या. आत्ताच मार्केटमधून भाजीपाला घेऊन आले. हा सर्व भाजीपाला निवडून ठेवायला लागेल, निवडून आणि फ्रीजमध्ये भरून ठेवते. तर आता एकीकडे भाजीपाला हॉलमध्ये नेऊन ठेवला आहे, तो पण निवडायचा आहे. हे भांडे घासलेले ते लावायचे आहे आणि गिरणी पण लावली आहे. दळणं पण एकीकडे दळून ठेवते. तर हे गव्हाचं पीठ दळते, बाजरीचं पण दळायचं आहे, नागलीचं दळायचं आहे आणि ज्वारीचं पण दळायचं आहे. चणा डाळ दळलेली आहे. तर येताना भाजीपाला घ्यायला गेले ना, त्यावेळेस येताना नागली आणली 1 किलो. म्हटलं बघूया नागली कशी आहे, तर 1 किलो आणली. ज्वारी 2 किलो आणली, बाजरी 2 किलो आणली. आणि हे लाल, पिवळा, हिरवा आणि सफेद असे 4 कलरच्या रांगोळ्या आणल्या आहेत, तर त्या पण भरून ठेवायला लागतील. आणि 40 रुपये किलो रांगोळी आहे. ते कलरची आहे ना ती 40 रुपये किलोनी. तर अशा 3 कलरच्या आणि 1 सफेद आणले. तर भाजीपाला निवडायला आता घेते. हा भाजीपाला निवडून ठेवते. एकीकडे गिरणी पण चालू आहे, भांडे पण लावायचे. पण भाजीपाला कसा ताजा ताजा निवडून ठेवला ना का बरं असतं आहे, नाही तर मग पालेभाज्या सुकल्या ना का कंटाळा येतो. इथं मी भाजीपाला निवडते. साहेब कपड्यांच्या इस्त्र्या करू राहिलं थोडेसे, एकीकडे गप्पा पण आणि कपडे इस्त्री पण होणार. म्हणजे शनिवार रविवार आहे ना, कपड्यांच्या इस्त्र्या करून ठेवल्या ना का 8 दिवस टेन्शनच नसतं आहे. तर मी गालीच्यावरच ओढणी ठेवली आणि त्याच्यावर सर्व काही भाजीपाला असा निवडून ठेवते. तर ही पिंक कलरची जाळी, त्याच्यामध्ये कांदे, बटाटे आणि लसूण भरून ठेवलं आहे. तर टी व्ही बघत किंवा गप्पा करत करत आहे ना भाजीपाला पण निवडून होतो, तर कळत पण नाही. आणि रविवारचं आहे ना हे एक मोठं काम असतं आहे. मग मी काय करते, रविवारी भाजीपाला आणून व्यवस्थित निवडून ठेवला ना का 8 दिवस टेन्शन नसतं आहे. निवडलेला भाजीपाला असतो, फक्त फ्रीजमधून घ्यायचा आणि त्या भाजीचा वापर करायचा. मेथीची जुडी आणली आहे, कोथिंबीर आणली आहे, कांदा पात आणलेला आहे, गाजर पण आणले. तर सर्व काही भाज्या घेऊन आले. एकीकडे गिरणीकडे पण लक्ष आहे. तरी आता ब्रॉकलीची भाजी बनवते. छान बारीक निवडून घेतले. आज मी ह्यावेळेस पहिल्यांदाच आणली, एकदा मागच्या वर्षी आणली होती, त्याच्यामध्ये कधी आणली नव्हती. तर मी भाजी घ्यायला जाते ना, तर ते काका म्हणे खूप छान लागते ही भाजी, करून बघ ताई. तर मग म्हटलं चला नेऊया. तर इथं उकडून घेतली ती भाजी, छोटे छोटे तिचे असे काप केलेत आणि उकडून घेतले. लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला घरचा आहे, जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतली. त्याच्यात लसूण ठेचलेला टाकलाय. सॉरी, मोहरी नाही टाकली मी, भाज्यांमध्ये ना मोहरी वापरत नाही.
ज्या भाज्यांमध्ये वापरायचे ना त्याच्यातच वापरते सर्वच भाज्यांत. मोहरी नाही वापरत. कढीपत्ता टाकला आहे, व्यवस्थित भाजी मिक्स करून घेते. एक टमॅटो घेतला आहे, तो पण तेलामध्ये परतून घेतला आहे. ते काका मला म्हणे का टमॅटो टाक, खूप छान लागते भाजी. तर चला आज त्यांनी पण मला आहे ना म्हणजे रेसिपी सांगितली, तर चला त्याच पद्धतीने मी आज भाजी बनवणार आहे. उकडलेली भाजी त्याच्यामध्ये टाकून घेते, व्यवस्थित मिक्स करायची आहे. चवीनुसार मीठ टाकते आणि थोडंसं पाणी टाकते भाजी शिजायला. आधी पण मी उकडून घेतली, पण एकदम थोडंसं, नाही तर काय होईल मसाला जळेल, त्याच्यामुळे थोडक्यात थोडं पाणी टाकते. आणि वरतून हे ना मग शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर टाकील. तर इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. हा व्हिडिओ सोमवारचा आहे, सकाळची वेळ आहे आणि इथे ना मी भाजी बनवायला घेतले. शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. तर शेंगदाण्याचा कूट पण बनवायचा आहे. काल आत्ता बनवील, नंतर बनवील करता करता दुसरे कामच पुरवले, तर शेंगदाण्याचा कूट पण बनवायचा राहिला. नाही तर मी शेंगदाणे पण आहे ना अर्धा किलो वगैरे भाजून कूट करून ठेवते. आता इथं दुसरी भाजी बनवायला घेतले. तर इथे मी आता भेंडीची भाजी बनवणार आहे. तेल कढईमध्ये टाकलं आहे, जिरा टाकून घेते, कांदा टाकते, व्यवस्थित कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. आधीचे पण पेपर सुरू झाले, तर तो 8लाच म्हणजे त्याचे पेपर 8लाच आहे. 7:45 वाजता शाळेत गेला आहे. तर आता त्याचे पप्पा ऑफिसला जाता जाता त्याला डब्बा घेऊन जातील. तर जिरा टाकला आहे, लसूण टाकते आणि व्यवस्थितपैकी कांदा लालसर तेलामध्ये परतून घेते. भेंडी चिरून ठेवली आणि भेंडी चिरायचे ना माझ्याकडे कटर आहे ना, तर खूप सोपं जातं आहे भेंडी चिरायला. नाही तर भेंडी चिरायला आहे ना जरा वेळच लागतो. लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून घेते. गरम मसाला आहे ना घरी बनवलेला आहे, तो आहे. आणि टमॅटो टाकून घेते एक. आधीला आहे ना अशी भाजी आवडते, त्याने मला सांगितलं होतं का मम्मी लाल कलरची भाजी बनव, आणि त्यातले त्यात त्याचं पेपर चालू आहे, त्याला आवडते. तर मग म्हटलं चला त्याला आवडते ना तीच भाजी देऊया. तर इथे ना मस्तपैकी भेंडी चिरून घेतली आहे आणि कटरने चिरल्यामुळे ना एक साईज भेंडी एकसारखी दिसते. तर खूप छान भेंडी दिसते आणि पटकन चिरून होते म्हणजे ना, नाहीतर भेंडी चिरायला वेळच लागतो. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं. कमी गॅसवर आहे ना आता भेंडीची भाजी शिजून देते आणि दोन्ही भाज्यांमध्ये ना वरतून कोथिंबीर टाकते. दोन्ही भाज्या तयार झाल्या आहे. कोथिंबीर टाकली. आता साहेबांना जेवण करायला देते. ते भाजी भाकरीचा नाश्ता करून आधीचा टिफिन पण घेऊन त्याला शाळेत देतील आणि ऑफिसला जातील. तर आता मी इथं त्यांना नागलीची भाकरी दिली आहे आणि गव्हाचं पीठ पण भिजवलं आहे. तर आता एकीकडे पोळ्या करते. त्यांचा भाजीपोळीचा नाश्ता होतो तोपर्यंत इकडे माझ्या गव्हाच्या पोळ्या होतील. आत्ता ही वेळ आहे संध्याकाळची. तर इथं मी ज्वारीच्या भाकरी बनवायला घेतल्यात आणि खूप मस्त ज्वारीची भाकरी लागते. दुसऱ्या गॅसवर पण भाजी चालू आहे. मेथीची भाजी बनवली, मटकीची उसळ बनवली, वरण भाताचा कुकर लावला आहे, 2 ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहे आणि चपाती पण बनवायची आहे. मुलांना ना ज्वारी, बाजरी, नागली अशा भाकरी आवडत नाही, त्यांना चपातीच लागते. तर संध्याकाळची वेळ, सकाळी घासलेले भांडे ना ते पण लावायचे आहेत. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल.